नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला धूळ चारत मोठे यश संपादन केल्यानंतर सभापती पदावर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता असताना राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे यांचे नाव सभापती पदासाठी तर विश्वनाथ पाटील यांचे नाव उपसभापती पदासाठी निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीने मोठे यश मिळवले। जिल्हा परिषदेच्या 4 पैकी 3 तर पंचायत समितीच्या 8 पैकी 5 जागा जिंकत सेनेची 15 वर्षाची सत्ता खाली करण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीसोबत शेकाप आणि काँग्रेसचे 3 सदस्य आहेत। त्यामुळे सभापती पदाबाबत मोठी उत्सुकता होती। सभापती पद महिलेसाठी आरक्षित असल्याने श्रद्धा साखरे, वृषाली पाटील आणि कांचन पारंगे यांच्यात चुरस होती। येत्या 14 मार्चला सभापती पदाची निवडणूक होत असून राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित झाल्याचे वृत्त आहे। उपसभापती पदावरही राष्ट्रवादीचे विश्वनाथ पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे वृत्त आहे। श्रद्धा साखरे पहिल्यांदाच निवडून आल्या असून त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसल्याने माडप ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून यशस्वीपणे काम केलेल्या विश्वनाथ पाटील यांना संधी देऊन बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। खालापूर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता यावी हे आमदार सुरेश लाड यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते। यावेळी हे स्वप्न पूर्ण झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। सभापती पदाची संधी मिळत असलेल्या श्रद्धा साखरे या राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी आहेत। या अगोदर विजया भुरके यांनी सभापती म्हणून काम केले असून श्रद्धा साखरे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा देवनावे गावाला सभापती पदाची संधी मिळत आहे। विश्वनाथ पाटील यांना राजकीय वारसा आहे। त्यांचे वडील शंकर नाना पाटील यांचे तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आदराने नाव घेतले जाते। विश्वनाथ पाटील यांनीही माडप ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून काम केले आहे। आपल्या कार्यकाळात उपसरपंच म्हणून कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या विश्वनाथ पाटील यांना उपसभापती पदाची संधी मिळणार असल्याने विकास कामांबाबत तालुका पंचायत समिती अग्रेसर राहील असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।